आमची संपूर्ण व्यवस्थापन कमिटी पुन्हा एकदा सुसज्ज झालेली आहे, ज्यांची प्रत्येक गोष्टीवरती सध्या नजर आहे. तर सामना स्टार्ट. लेट्स गो एव्हरी गो. पहिलं सध्या घेऊन येत असताना केटी ओव्हर द विकेट मॅटिटरी पॉवर प्लेचे पहिल्या षटक रिंगणाच्या आतमध्ये तिरकी चढली. फिल्डिंगचे साईड सध्या पाहायला मिळते. प्रश्न सध्या मिळवला त्याला सेट केलं जातं, कारण की रिंगणाच्या आतमध्ये जर पाहिलं तर तितकी चांगली सध्या ट्रॅफिक जाम आहे. पहिलं षटक पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकमध्ये बॉल होते आत. पहिला बॉल सरळ बॅटने रोपटेड ऑफ ड्राईव्ह अनफॉर्च्युनेटली स्ट्रेट टू द फिल्डर. डीप मध्ये फिल्डर तैनात. बॉलला फील्ड करते संतोष. तो एकाच इथे वैयक्तिक खातं ओपन सध्या केलं जातं विजयच्या मार्फत. विजय एक तितकाच मोठा धुरंधर आहे. तो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटचा जो मात्र एक वेगळाच कॉन्फिडन्स जो आहे, स्टार्ट देण्याची जी क्षमता आहे त्याच्याकडे, तो स्टार्ट देणं गरजेचं आहे. पण तो तशी बॅटिंग करणं अनिवार्य राहील आणि त्याच्यासाठी प्रयत्न त्याला तितकेच चांगले करावे लागतील. इथून ज्या प्रकारे बॉलिंग विकेट घेण्यासाठी सध्या केटी अगदी मैदान तितका चांगला दर्जेदार खेळ त्याचा राहिलेला आहे. समोर पुढे एकदा लेफ्टी बॅटर अजित. अजितची खेळी तितकीच उपयुक्त आपल्या टीमसाठी. पुणे एकदा बॉल तयार. राऊट कट करण्याचा प्रयत्न. बिलकुल हा बॉल सॉफ्टने ढकलण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. अजित सातत्याने मागच्या मॅचमध्ये सुद्धा अपयशी राहिला होता. या मॅचमध्ये चांगला आता योगदान द्यावे लागेल, कारण की इथे रनाची बंदी होऊ शकते. त्याच्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. ऑप्शनला ढकलण्याचा प्रयत्न. 30 या सर्कलच्या आतमध्ये प्रसन्न सध्या आहे. बॉलला फील्ड करतील. तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. स्ट्राईक रोटेशन तितकंच महत्त्वाचं राहील, कारण की एका बाजूने दबाव घ्यायचा नाहीये. सातत्याने स्ट्राईक रोटेशन जे आहे ते कमालचे करावे लागेल, कारण की जास्तीत जास्त धावा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा इथे सेट करावे लागेल आणि तो प्रयत्न सध्या करावा लागेल. टीम प्रकाश स्टार गंजाड, डॉक्टर रुद्रनाथ ढेंडे साहेब यांचा संघ सध्या खेळतो या मॅचमध्ये. ओहो, फुललेंचा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट वाईट यॉर्कर लेंथमध्ये. अगदी पिचिंग तितकी चांगली. बॉल पडल्यानंतर फक्त पाहतच राहिले, कारण की बॉल ज्या प्रकारे पडला. शूटर बॉलचा पुन्हा एकदा वापर केला आणि हा बॉल एक्झॅक्टली पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये चांगला बॉलवर पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतो. या सरळ बॅटने ही तर विजयची खासियत आहे. बॉल मैदानाच्या बाहेर येतो हा मानवंदना देणारा व्यासपीठामध्ये षटकार. पहिल्याच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 8 धावा फलकात आहेत. कमालीची पुन्हा एकदा इथे बॅटिंग करत असताना विजय सध्या अगदी थोडासा गरम होत असताना प्रेझेंट माइंड सध्या क्रिकेट खेळावं लागेल. ताकदीचा वापर करावा लागेल. समोर पुन्हा एकदा अजित. हो, स्लोवर वनचा वापर केला. बॉल हलक्याने ऑफसाईडला ढकलला. फिल्डर सध्या आहे रिंगणाच्या आतमध्ये. बॉलला फील्ड करतील. तोपर्यंत एकच सिंगल इथं प्राप्त केली जाईल. पहिले स्ट्राईक ज्या प्रकारे नावे राहिलं, कारण की केटीने एक मोठा धमाका नक्कीच खाला, परंतु ज्या प्रकारे बॉलिंग पॉवरप्लेमध्ये हाताळायची होती एक्झॅक्टली तीच हाताळली आणि आता सूरज सध्या आहे आक्रमक गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 याकडे होती. पुणे एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत चला. फिल्डर संतोष मागे आहे. चुकी होणार नाहीये. बिग विकेट. ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, ज्या विकेटसाठी ट्रम्प इथे सेट केलं होतं, अगदी लॉंग ऑफला झेल इथे पकडला आणि विजयच्या खेळीला पुन्हा एकदा ब्रेक. विजय बॅक टू दी पॅव्हिलियन.
नवीन बॅट्समन पुन्हा एकदा मैदान दाखल देखील कारण ज्या प्रकारे थोडंसं रिप्लेसमेंट केलं होतं टॉप ऑर्डरमध्ये लवकर विजेला पुन्हा एकदा प्रमोट केलं पण त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहिजे तितकी जी कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित असते पुन्हा एकदा मोठा कारण की दबाव आहे त्याच्यावरती कारण की आयकॉन प्लेयर खेळणं प्रत्येकाला दबाव तर असतो तोच दबाव त्याने झेलला पण तो मोठे प्लेयर नेहमी दबाव बाजूला ठेवून क्रिकेट खेळत असतात पण या मॅचमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी निखिल हा बॉल टॅप स्टाईलने ऑफसाईडला ढकलला फिल्डर पुन्हा एकदा आहे 30 या सर्कलच्या आतमध्ये बॉल शॉर्ट कव्हरला फील्ड करतील एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल सूरज जर पालक तर तितकी चांगली आतापर्यंत अप्रतिम अविश्वसनीय बॉलिंग सध्या करत असताना धावसंख्या जो इथे घेतील तो धावा जर पालक तर जाऊन पोहोचते स्कोर काढते 10 चांगली उपयुक्त खेळी एखाद्या बॅटला इथून खेळावी लागेल अजित आहे अजूनही मैदानात ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा मागे चालला इथे सुद्धा बॉडीला धडक देईल सातत्याने या इनिंग मध्ये जर पाहिजे तर आजचा दिवस अजितच्या नावी राहिलेला नाहीये अजित सातत्याने प्ले करण्याचा प्रयत्न पण बॉल तितकाच मोठा इथे प्रहार करण्याचा प्रयत्न त्याला तितकाच दाखवावा लागेल आणखी एक कपलातून बॅटर आहे देखील सध्या नॉस्टकर एंडला समोर अजित स्लोवर बॉलचा वापर लाईन हेरली रीड केल्याने त्याच्यावरती प्रहार उमटवत असताना अगदी रबर स्टॅम्प बॉल मध्येच्या बाहेर येतो हा एक दर्जेदार चौकार इंटिव दाखवत असताना प्रेझेंट ऑफ माइंड एक मोठा धमाका अजितच्या बॅट मधून पॉवर प्ले फोडण्यासाठी त्याचं कार्य असतं हार्ड वर्क सध्या घेतलं जातं त्याच्या मार्फत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा बॅटमध्ये आलेला नाहीये इथे कॉलिंग तितके चांगली कारण की जोखीम घ्यायची नाहीये एकच सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न पण धावसंख्या मिळणार नाहीये चांगलं सडक राहिलं आतापर्यंत ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे समाप्त 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते 14 लॉस ऑफ 1 विकेट 14 धावा 1 विकेट टीम बॅटिंग करत असताना पक्का स्टार गंजाड टाइम होणं गरजेचं आहे कारण की इथून जर एक मोठं लक्ष प्रस्थापित करायचं असेल सेट करायचं असेल तर त्याच्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी बॅटिंग तितकी चांगली दर्जेदार करावी लागेल तो प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा निखिल पहिलाच बॉल फुलटो दिला होता ऑन्सला पुन्हा एकदा इथे ड्राईव्ह खेळत असताना बॉल मागे चाललाय फिरत सध्या वेगाने बॉलवरती पोहोचतील तो पण एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 15 आतापर्यंत कारण की धावींचा पुन्हा एकदा रतीब खेळ सेट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील सध्या आहे टीम पक्का स्टार गंजाड या टीमसाठी तितकंच योगदान मोठं द्यावं लागेल सातत्याने मोठा प्रहार करावा लागेल तेव्हा एक मोठं टार्गेट सेट होऊ शकतं कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्त धावसंख्या खर्च केलेली नाहीये बेस्ट अटॅक ऑफ दिस मॅच टीम पुन्हा एकदा यूज करत असताना याने प्रहार करण्याचा प्रयत्न केला बॉल बेस चाललाय फील्डर पुन्हा एकदा जज करत असताना जेल इथे पकडलं जाईल वेल जज टेक अँड रिसीव अजितचा खेळ पुन्हा एकदा इथे समाप्त अजित नावाची स्टोरी एंड ऑफ इनिंग आणि फलंदाज अजित बॅक टू दी पॅव्हलियन धावत आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे नवीन बॅट्समन पुन्हा एकदा भूमिक मॅन फ्रॉम आसागड छोटा पॅक आहे पण तो नेहमीच एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट त्याच्या मार्फत नक्कीच पाहायला मिळते नवीन बॅट्समन पुन्हा एकदा मैदान दाखल होईल धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते आतापर्यंत स्कोर कार्ड होते धावा आहेत 15 लॉस ऑफ आतापर्यंत 2 विकेट्स म्हणजेच टॉप ऑर्डर
पुन्हा एकदा अपयशी ठरत असणारी टीम प्रतीक स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळत असताना प्रकाश स्टार गंजाड करके सुरुवात ताबडतोब पाहिजे होती. तो बॉलिंग स्पेल तितका चांगला. हा बॉल पुन्हा एकदा टप्पा तितका चांगला. लेंथ अँड लाईन तितकी चांगली सुरेख पार मिळते. पडल्यानंतर त्याच वेगाने अगदी लेंथवरती बॉल पुन्हा एकदा पिच केला जातो आणि तिथून मात्र उसळी घेतल्यानंतर ज्या प्रकारे बॉल डिलिव्हर केला जातो अप्रतिम. आतापर्यंत ऑनसेरा पुन्हा एकदा प्रहार. बॉल मागे चालला फिल्डर पुढे येऊन बॉलला फील्ड करतील. एक धावते पुन्हा एकदा सॅटिस्फाय. सातत्याने स्ट्राईक रोटेशन करण्याचा इरादा आहे पण तो बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जो पाहिजे तो पुन्हा एकदा व्यवस्थित होत नाहीये. निखिलला पुन्हा एकदा आपल्या मनगटातील ताकद जी आहे ती झोकावी लागेल कारण की हातावरच्या रेषेवरती नसीब नसतं. बॅटने पुन्हा एकदा ऑनसेला टर्न केले. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा जाईल मागे आणि तर आणखीन एका विकेटच्या पतन भूमिक सुद्धा परतलाय माघारी. बिग विकेट फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर. भूमिक बाद. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकातील जाऊन पोहोचते 17. विकेट आतापर्यंत 3 गमावले बॅटिंग करणाऱ्या टीमने. पुन्हा एकदा ज्या प्रकारे सुरुवात तर केली होती या स्पर्धेमध्ये असं वाटलं की एक पक्की टीम चांगली आहे. प्रकाश स्टार गंजा टीम करून तो आजच्या दिवसामध्ये सातत्याने चुक्या करत असणार कारण की पार्टनरशिपची आवश्यकता जिथे असते तिथे मोठे फटके मारण्याचे इरादे सातत्याने करत असताना आणि त्याच्याचमुळे गोल दस्त्यामध्ये आतापर्यंत विकेट गमावलेत. 3 विकेट असताना 3 ओव्हरमध्ये. हा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनला ढकलला. फिल्डर सध्या डीप मध्ये आहे. बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. एक धाव ते कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न 2 धावे ते कंप्लीट केले जातील का. चांगली रनिंग सध्या केली जाते. लेझीनेस चालला नाहीये. क्रिकेटमध्ये आराम हराम आहे आणि त्याच्यासाठी इथे तुम्हाला ऍक्टिव्हेट राहावं लागेल. बॉल जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत इथे 2 धावा फलकात ऍड केल्या जातील. सातत्याने मोठे स्ट्रोक सिलेक्शन जे आहेत ते इथे अगदी पार्टनरशिपची आवश्यकता असेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर त्याच दिशेने खेळण्याचा इरादा. अगदी 360 मध्ये बॉल पुन्हा एकदा जाईल मागे. आणखीन एक चांगला योग्य लेथवरती बॉल पिच करत असताना चांगली गोलंदाजी प्रतीकच्या मार्फत. प्रतीक रमन धोदडे बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. ऑफ द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे चला. फिल्डर सध्या तैनात आहे. बॉल फील्ड करील अनिल. तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. सातत्याने जर पाहायला गेलं तर मोठे स्ट्रोक सिलेक्शन पद्धत त्यामध्ये सातत्याने अपयश करणं ज्यापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगल्या टार्गेटकडे त्याचं लक्ष असेल कारण की टीमचे नेतृत्व सध्या त्याच्या खांद्यावरती आहे. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा इरादा पण बॉल बॅटपती सहजासहजी इथे मिळणार नाहीये. तो इथे पार्टनरशिपची आवश्यकता आणि तोच प्रयत्न सध्या आहे कारण की पार्टनरशिप जर इनबिल्ड झाली तर एक मोठं लक्ष इथे सेट करू शकतो कारण की तोच प्रयत्न सध्या 2 बॅट्समनचा आहे. कन्हैयाने एक्झॅक्टली तेच खेळलं की सातत्याने विकेट गमावले जातात आणि इथे आपला रोल जो आहे तो आपला रोल अगदी चांगला दाखवावा लागेल. त्या प्रयत्नात आतापर्यंत दोन्ही बॅट्समन खेळत असताना कारण की सातत्याने विकेटचा विचार केला तर विकेट आतापर्यंत गमावले. 3 विकेट 21 धावा आहेत. चांगली बॉलिंग स्पेल आतापर्यंत टीम प्रतीक स्पोर्ट्स. पुन्हा एकदा प्रहार करत असताना ऑन साइड इथे बॉलला टर्न केले. फिल्डर डीप मध्ये पुन्हा एकदा प्रशांत बॉल पर्यंत पोहोचेल. जास्त काही जोखीम घेतली जात नाहीये. दोन्ही बॅटरला माहिती आहे एक टार्गेट मोठं इथे सेट होऊ शकते. प्रयत्न इथे चांगला पार्टनरशिपचा आहे आणि इथे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 4 ओव्हर समाप्त.
युनिट सेट होत असताना टीम प्रतीक स्पोर्ट्स हा बॉल लेग स्टिक वरती होता, सोडून दिला मागे. सध्या सेट आहे बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. वाईट +1 गेट बाय 1 फ्री म्हणजे टोटली 2 धावा फलकात ऍड केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. सातत्याने तोच प्रयत्न आतापर्यंत राहिलाय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा मागे, पुन्हा एकदा डॉट बॉल. आतापर्यंत ज्या प्रकारे बॉलिंग केली जाते कमाची होती, पण तो पुन्हा एकदा अनादर वाईड. पण इथे बॉल कुठे ना कुठे बॅटला स्पर्श झालाय आणि त्याच पुढे वाईड नाही येतोय डॉट बॉल. 24 रन आतापर्यंत 3 विकेट गमावल्या. DTPL चा थरार सध्या आपल्या समोर रंगत असताना धावसंख्या 24 रन आतापर्यंत फलकावती. ओहो याने ऑन साइडला बैठक मारत असताना पाठवला बॉल मैदानाच्या बाहेर. फाय लेगला कन्हैयाच्या बॅट मधून येतो हा अग्निबाण सिक्सर. कर्मचारी असतील जैन मंदिर मध्ये तर बॉल लगेचच पाठवायचा आहे. तिकडून जैन मंदिर मध्ये कर्मचारी असतील तर बॉल लगेचच पाठवा. ओहो पुन्हा एकदा अकोल्या टप्प्याचा बॉल होता शॉर्ट लेंथ वरती. पुन्हा एकदा बॉल पिच करत असताना हा बॉल अगदी उंची प्राप्त केली, परंतु बॉल तितक्याच गतीने चांगला वेगवान मारा इथे दाखवत असताना लेंथ अँड लाईन तितकी चांगली सुरेख पद्धत धावा इथे अगदी सेट करण्याचा प्रयत्न चांगला राहिला आतापर्यंत, कारण की पार्टनरशिपची आवश्यकता होती. टीम पक्का स्टार गंजाड या टीमला बॉल पुन्हा एकदा ऑनस्ट्रेला टर्न केले. फिल्डर पुन्हा एकदा बेगाने बॉलवरती पोहोचतील. शॉर्ट लॉंगून लागतो एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सातत्याने मध्ये आतापर्यंत चांगली बॉलिंग. धावसंख्या 32. ओव्हर नंबर 5 सध्या मार्गस्थ आहे. चला पाणी लगेच रेडी ठेवा, मैदान पाणी जाईल. हा बॉल सुद्धा आलाय डॉट बॉल आणि इथे ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 लॉस ऑफ 3 विकेट्स. 32 धावा 3 विकेट. पाच ओव्हरचा खेळ समाप्त. 32 धावा सध्या आहेत फलकातील. DTPL चा थरार सध्या आपल्या समोर रंगत असताना डहाणू तलासरी आदिवासी प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये सध्या आपण आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे हर्षिता स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीवरती. नक्कीच आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. तर आतापर्यंत 5 ओव्हर 32 धावा फलकावते आहेत. कमालची खेळी सध्या साकारत असताना टीम व प्रतीक स्पोर्ट परंतु त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज सध्या 2 धुरंधर निखिल अँड कन्हैया पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी रेडी. आघाडीचे फलंदाज पुन्हा एकदा माघारी परतल्यानंतर आता धुरा सांभाळत असताना ओहो पहिल्याच बॉल प्ले करण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा इथे कॉन्टॅक्ट नाहीये. बॉल पडले तर
ज्या वेगाने डिलिव्हर केला जातो अगदी अंगठा तोड बॉल, कारण की बॉल पर्यंत पायामध्ये अगदी ठेवत असताना सेटअप तितकाच चांगला. तोपर्यंत चांगली लेंथ अँड लाईन. थँक्यू सो मच जैन मंदिर. बॉल पुन्हा एकदा मागे चाललाय. तो आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या फलकात ते आतापर्यंत आहे. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा इरादा. बॉल हवेत चाललाय. फिल्डर सध्या नाहीये. सेफ झोन मध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होईल. सूरजने अगदी पावलांचा वेग वाढवला. तर जोपर्यंत अंदाज घेतला, अनुमान घेणं खूप महत्वाचं आहे. तो इथे बॉल जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा फलकात तयार केल्या जातील, कारण की इथून आक्रमण करावं लागेल. कारण की बॅटिंग लाईन पण स्ट्रॉंग आहे. पक्का स्टार गंजाड. तो प्रयत्न सध्या रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा इथे सहजासहजी बॅटवरती सहज मिळणार नाहीये आणि तोच प्रयत्न सध्या राहिलाय. कारण की धावींचा आतापर्यंत रतीब सेट करण्यासाठी जो प्रयत्न आहे दोन्ही बॅटरचा, तो आतापर्यंत अगदी सेटअप तितका चांगला. तो पक्का स्टार गंजाड कन्हैया एक आयकॉन प्लेयर आहे, त्याच्यावरती पुन्हा एकदा नजरा. कारण की इथून त्याला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा बॅटवरती व्यवस्थित झटका चालली नाही. फिल्डर मागे बॉलला फील्ड करतील. 2 धावा घेण्याचा इरादा. इथे चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 37 या आकड्यावरती आतापर्यंत. कारण की इथून जर पाहायला गेलं तर कमाचे क्रिकेट दोन्ही टीमला खेळावं लागेल, कारण की विकेट पाहिजेत. पुणे दसरे बॅटने ऑन साइडला प्रहार. रॉकेट लॉन्चर. कन्हैयाच्या बॅटमधून हा अग्निबाण येतो. हा षटकार. सिलेक्शन बॉल अख्खू टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. काय वेग पुन्हा एकदा प्रचंड प्राप्त करत असताना इथे वेगवान डिलिव्हरी पडल्या तर घातक हल्ला इथे केला जातो आणि हा बॉल पुन्हा एकदा चाललाय मागे. इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 43 धावा आहेत आणि इथे फिंगर अप फलंदाज होईल. इथे बाद कन्हैया. बॅक टू दी पॅव्हेलियन. टीमसाठी कारण की कन्हैया एक सुपरस्टार आहे, पण तो आज पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, पण त्यानंतर पुन्हा एकदा प्रहार करण्याचा इरादा, पण तो बॅटची कडा घेतली बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे धक्का या मॅचमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकात आतापर्यंत. धावसंख्या स्कोर करते आहे 43 आतापर्यंत रन्स फलकात सेट होत असताना टीम चला गायकवाड टीम प्रतीक स्पोर्ट्स 43 मध्ये 4 विकेट गमावलेत. विकेट आतापर्यंत गमावले 6 विकेट गमावलेत. बॅटिंग पॉवर प्ले 6 वर 4 विकेट 43 रन्स आतापर्यंत. बॅटिंग पॉवर प्ले सध्या घेतला जातो, पण सातत्याने विकेट ज्या प्रकारे गमावल्यात त्याच्यासाठी इथे तितकेच मोठी दर्जेदार खेळी जे आहे ते इथे सेट करावी लागेल. निखिल एकाकी या मॅच मध्ये आतापर्यंत आपली विकेट अगदी टिकवून ठेवत असताना अगदी ज्या प्रकारे मुंगी एखाद्या गोड पदार्थाला चिकटून राहते अगदी तसा खेळ त्याच्या मार्फत राहिलाय. तो धावसंख्या ज्या प्रकारे आतापर्यंत जास्त खर्च केलेली नाहीये टीम प्रतीक स्पोर्ट टीमने, तो प्रयत्न सध्या करावा लागेल, कारण की निखिलला इथून सर्व जी जबाबदारी आहे ते अंगावरती घ्यावी लागेल. पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. आज दिवसभरात ज्या प्रकारे बॉल आज मला वाटते प्रत्येक टीम मध्ये बॉलरचा बॉल बाला राहिलेला आहे,
कारण की मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे बॉलिंग निलकंठ मोबाईल शॉपची राहिली पक्का स्टार टीमच्या विरुद्ध, या मॅच मध्ये तीच वृत्ती पुन्हा एकदा मोठा प्रहार, परंतु पुन्हा एकदा अनदर बीट, कारण की शॉर्ट लेन वरती पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, टप्पा पुन्हा एकदा लाजबाब, कारण की पडल्यानंतर इथे बॅटरच्या बॅटवरती बॉल येत नाहीये, कारण की अनादर त्याच मोठ्या धमाकेची आवश्यकता, परंतु बॉल पडल्यानंतर इथे स्पीड प्राप्त करत असताना सातत्याने प्ले अँड मिस दर्जेदार खेळ राहिला आतापर्यंत टीम प्रतीक स्पोर्ट्स. हा बॉल पुढे होता पण इथं अलॉंग द कार्पेट, बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह खेळत असताना पिढ्या सध्या डीप मध्ये आहे संतोष, आतापर्यंत तितकी चांगली त्याच्यामार्फत फिल्डिंग पाहायला मिळते. बॉल जोपर्यंत बॅकअप करतील तोपर्यंत एक सिंगल, या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते 44-44. एनर्जी घ्यावी लागेल, परंतु ज्या प्रकारे सामन्याला कलाटणी द्यायचं आहे, मोठे स्ट्रोक सिलेक्शन नाहीये. भावेश सध्या बॅटिंग करण्यासाठी, भावेश नेहमीच येतो मैदानात, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात, परंतु हा बॉल हवेत चाललाय, फिल्डर खाली, झेल पकडण्याचा प्रयत्न आणि भावेशचा खेळ सुद्धा समाप्त. कधी झिरो कधी हिरो, आणि या मॅच मध्ये झिरो वरती पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार, भावेश बाद. जे 44 धावा फलकाती 5 विकेट गमावले. बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा ससी सध्या मैदान दाखल होईल. आतापर्यंत तितकी चांगली दर्जेदार खेळी राहिलेल्या आहे. टीम सातत्याने विकेट, आतापर्यंत जी पडझड आहे ते मात्र विकेटची थांबवता आलेली नाहीये. भावेश ज्या प्रकारे एक फिनिशिंग रोलमध्ये त्याला इथे प्रमोट केलं होतं, पण पुन्हा एकदा विश्वास जो आहे तो पुन्हा एकदा इथे सार्थ ठरवलेला नाहीये. तो बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर मैदानात ससी दाखल होईल. आता बॅटिंग करण्यासाठी केटी पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट, राऊंड आर्म ॲक्शनने जेव्हा जेव्हा बॉलिंग करण्यासाठी येतो तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा विकेटसाठी, तो समोर पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी लेफ्टी बॅटर. हा बॉल टॅप स्टाईलने पुन्हा एकदा बॉलला ढकललाय, सिली पॉईंटला बॉल चाललाय, फिल्डर सध्या वेगाने बॉलवरती पोहोचतील, तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. आतापर्यंत ज्या प्रकारे अपेक्षा केली होती पक्का स्टार गंजाड टीमकडून की एक मोठा धमाका होईल त्यांच्या मार्फत, तसं होताना दिसत नाहीये. सातत्याने आता डिप्रेशनमध्ये आहे. डिसिप्लिन क्रिकेट खेळत असताना टीम. ओहो, पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न निखिल एकाकी, या मॅच मध्ये त्याची वृत्ती जी आहे ती पुन्हा त्याला सिद्ध करता आलेली नाहीये. पुन्हा एकदा प्ले अँड बॉल फॉलो थ्रू मध्ये फील्ड, 7 वर 45 रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती टीम पक्का स्टार गंजाड. क्रिकेट खेळत असताना टीम प्रतीक स्पोर्ट्स सातत्याने मोठे आतापर्यंत विकेट. ओहो, पुणे एकदा कुटप्पाचा बॉल, काय कमाचा बाउन्सर, पुणे एकदा अगदी कानापासून रप्पा रप्पा बॉल, येऊन टप्पा पुणे एकदा चांगला, आणि हा बॉल सुद्धा योग्य लेंथ वरती, की ज्या प्रकारे बॉल इथे डिलिव्हर केला जातो, चांगली लेंथ अँड लाईन अप्रतिम सध्या सेट करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती पुणे एकदा हा बॉल ऑनस्टेड अटेंड केलाय, फिल्डर नाही गे डीप मध्ये, फिल्डर सध्या वेगाने अगदी 3 सध्या आहेत, जोपर्यंत फील्ड कधी 2 वेळा घेण्याचा प्रयत्न, पण तो कॉलिंग तितकीच चांगली, रिस्क किती घेतलेली नाहीये, रिस्क घे तो इस्क घे, या प्रकारचं पुन्हा एकदा क्रिकेट. बॉल जोपर्यंत फील्ड करतील एकच धावती इथे सॅटिस्फाय केलं जाईल, एक धाव इन्क्लूड केली जाईल फलकाती. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 46 धावा आहेत. अप्रतिम आतापर्यंत दर्जा सध्या दाखवलाय टीम
प्रतीक स्पोर्ट्स. पुन्हा एकदा प्रयत्न होता मोठा. इथे स्ट्रोक सिलेक्शन अनादर प्ले अँड मिस. कारण की या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे बॉल इथे पेश केला जातो अगदी गुंगीचं औषध आता दिले जाते. एखादा जादूगर जसे आपली कला सादर करतो बॉलिंग ट्रॅकमध्ये जेव्हा जेव्हा बॉलर येतो अगदी जादुई बॉल. कुणी डॉप्सीला हा बॉल कट करत असताना फिटनेससाठी मध्ये फिटिंग तितकी चांगली कमालची. जोपर्यंत फीट करतील तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर काढते. स्वीपर कव्हरमध्ये सध्या केटी आहे एक दर्जेदार खेळाडू. उपला टीमकडून नेहमी त्याने क्रिकेट गाजवलंय आणि संपूर्ण उपला टीमचा स्कोर सध्या आहे टीम प्रतीक स्पोर्ट्स. पुणे डबल येते यार. ओहो पुणे एकदा काय कमाची बॉलिंग. कारण की या मॅचमध्ये बॅटवरती बॉल येत नाहीये. सातत्याने ते चित्र सध्या पाहायला मिळतं कारण की बॉल आणि बॅटचं सध्या भांडण झालेलं आहे. कारण की टायमिंग जे आहे ते सातत्याने होत नाहीये. पक्का स्टार टीम. कारण की प्ले अँड मिस टर्न अँड स्विंग. पुललीचा बॉल होता पुणे दा चुसी हा पोली बॉल पुणे दा इथे फील्ड करते तोपर्यंत एकच सिंगल इथे दर्जेदार खेळ दाखवत असताना या सिंगलच्या मदतीने होते वरची समाप्ती. 8 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती 48-48. उमेशचे हे सडक तितकंच राहिलं फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. कमालची बॉलिंग डीजे. काय कमालची आतापर्यंत बॉलिंग सातत्याने दडपण सध्या आहे. कारण की ज्या प्रकारे एक वेगळाच प्रयोग सध्या करत असणार टीम प्रतीक स्पोर्ट्स. कारण की सातत्याने मारा जो आहे तो वेगवेगळ्या स्पोर्ट पण त्यांनी त्याच्यावरती धावा ज्या आहेत त्या सातत्याने आलेल्या नाहीयेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये ज्या प्रकारे थोडीशी ढासळते त्याचा फायदा सध्या घेतला जातो. बॉल पुणे फीट करतील तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते 50 कंप्लीट. 50 धावा सध्या आहेत. ओव्हर नंबर 8-9 मध्ये सध्या आहेत. 8 ओव्हरचा खेळ समाप्त. 9 षटक सध्या मार्गस्थ. इथून 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिलं गेलं तर 50 रन्स 50 धावा फलकाती. या दिशेने बॅटने खेळण्याचा इरादा. बॉल पुणे ऑन साइडला चाललाय मागे. केटीने चुकी केली आणि त्या चुकीचा फायदा टीम प्रतीक स्पोर्ट्स च्या विरुद्ध खेळत असताना पक्का स्टार गंजा टीमसाठी 4 धावा. ची बॅटिंग एकाकी सध्या लढतो आपल्या टीमसाठी. कारण की धावीचं आतापर्यंत बजेट जे सेट करायचं आहे गुंतवणूक ती गुंतवणूक करत असताना ससी अगदी मिडल ऑर्डरमध्ये सध्या घातक ठरेल का आपल्या टीमसाठी विरुद्ध टीमसाठी. आपल्या टीमसाठी नायक ठरायचं आहे दुसऱ्या टीमसाठी खलनायक ठरायचं आहे. आणि ही जोडी जर असली तर नेहमीच क्रिकेट बघण्याची दृष्टी प्रेक्षकांची स्थिती नेहमीच अगदी दर्जेदार राहते. पाहूया तसा खेळ सध्या रंगवताना दिसतील का पक्का स्टार गंजा टीमकडून. अपेक्षा होते की 10 ओव्हरमध्ये ऑलमोस्ट जर पाहिलं तर 100+ स्कोर कार्ड धावसंख्येवरती पेश करेल परंतु त्यामध्ये थोडंसं अपयश द्या झेलत असताना 54-54. ओहो पण एकदा बिग बॉल मारा बॉडीला धडक. बॉल मागे चाललाय फिल्डर मागे तो नो जाय पा फिल्डर बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 4 रन येतो हा चौकार. फलकावते आहेत 5 विकेट गमावले. तर इथून सुद्धा टार्गेट जे आहे ते 80 पर्यंत न्यावं लागेल. त्याच्यासाठी या प्रकारचे अग्निबाण या घेणं गरजेचं आहे. घेतला पट्ट्यात आणि दिला फेकून मैदानाच्या बाहेर. ससीच्या बॅटमधून हा येतो हा षटकार.
एक मोठा प्रहार आणि पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑफसाईडला प्रेसान मागे काय झेल इथे पकडला जाईल. ससीची खेळी समाप्त. 64 या आकड्यावरती 6वा धक्का. फलंदाज होईल इथे ससी. बॅक टू दी पॅव्हिलियन. खेळ समाप्त. धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करत असताना 64 धावा फलकाती. अप्रतिम सध्या बॅटिंग केली जाते. 80+ धावसंख्या स्कोर कार्डवरती असणं गरजेचं आहे. एक तोच टेम्पलेट जो आहे तो सेट करावा लागेल. टीम ओहो हा बॉल पुणे एकदा अगदी लाईनवरती पण तो बॉल जास्तीत जास्त हाईट फॅक्टर आणि त्याच पुढे पंच पुणे एकदा दर्शवतील नॉट आउट. और पुणे एकदा लेग बाच्या रूपाने एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. अभी भी मामला रंगीन है कारण की सिस्टीम हलवण्याची ताकद दोन्ही टीमकडे आहे हे मात्र नक्कीच पाहायला मिळतं. परंतु या इनिंगमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करायची होती टीम पक्का स्टार गंजाड 80+ धावसंख्या येईल का. हा कुठं पहिला बोलतो आपण एकदा सुद्धा प्रहार केला. टीममध्ये फिल्डर सचिन पुढे संतोष सध्या आहे आणि इथे बॉल पकडला जाईल. आशिषची खेळी सुद्धा समाप्त. आणखीन एक झटका. फलंदाज आशिष बाद. एकदा बॅक टू बॅक आतापर्यंत अगदी पत्याच्या बंगलाप्रमाणे आतापर्यंत डाव गडगडलाय. टीम पक्का स्टार गंजाड कारण सातत्याने विकेट आतापर्यंत गमावलेत. हा बॉल सुद्धा अगदी लेंथला वेरी करत असणार तितकी चांगली गोलंदाजी पडल्यानंतर त्याच वेगाने जाईल. अप्रतिम बॉलचा पुन्हा एकदा मारा करत असणार कारण की पिचला वेरी आणि लाईन मध्ये पुन्हा एकदा बदल आणि तिथे बॉल अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 65. हा बॉल पुणे एकदा ऑप्शनला ढकलले. फिल्डर आहे पण तो बॉल पुणे एकदा फील्ड करतील. धावसंख्या फक्त एकच इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने तितकी चांगली जोखीम जी आहे त्यात घेतली जात नाहीये. अप्रतिम पुणे एकदा बॉल डिलिव्हर करत असताना सातत्याने एक लॉस स्कोरिंग आतापर्यंत टीम पक्का स्टार गंजाड सध्या. हा बॉल सुद्धा प्ले करण्याचा प्रयत्न. बॉल पुणे एकदा बॅटवरती आलेला नाहीये. निखिलचे प्रयत्न आतापर्यंत अनसक्सेसफुल मिशन राहिलंय कारण की त्याला जो मात्र रोल दिला होता त्याच्यावरती खरा उतरलेला नाहीये. कारण की ज्या प्रकारे निखिलची चर्चा असते परंतु ती चर्चा आज चर्चेला उदाहरण आज येणार नाहीये की बॅटिंग पाहिजे तितका खेळ जो आहे तो व्यवस्थित राहिलेला नाहीये. आपण पुणे धावन्सला टर्न केला. फिल्डर सध्या मागे आहे. 2 धावा घेण्याचा इरादा होईल का. 2 धावा घेतील का. बॉल मागे चला इथे जोपर्यंत बॅकअप करतील तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 3 धावा कंप्लीट केल्या जातील. जास्त जोखीम इथे घेतली जात नाहीये. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 69. लक्ष आहे या मॅचला जिंकण्यासाठी 70 रन्स. 70 धावेचे लक्ष हा सामना जिंकण्यासाठी टीम प्रतीक स्पोर्ट्स उपलाट या टीमसाठी लक्ष 70. डीजे
सज्ज झालेले आहे. नेक्स्ट मॅच साठी वाडिया 11 आपण लगेच टोचसाठी लगेच संपर्क साधा आणि त्यांच्या विरुद्ध टीम नीलकंठ मोबाईल शॉप बोलत आहे. फर्स्ट बॉल पॉवर प्ले मध्ये रिंगणाचं बंधन सध्या आहे, कारण की 2 फिल्डर रिंगणाच्या बाहेर. त्याच्यासाठी फायदा घेण्यासाठी सुद्धा आक्रमक फलंदाजी करण्यासाठी प्रतीक पुन्हा एकदा तयार. कन्हैया पहिल्या बॉल पासून अटॅक करण्यासाठी सज्ज. फॅन फॉलोवर्स प्रतीकचा पाहायला गेलं तर मोठा आहे. पहिलाच बॉल बॅटने घेण्याचा प्रयत्न, बॉल बॅटवरती आलेला नाहीये. आज ज्या प्रकारे पिचचा बदल झालेला आपण पाहिलाय, काल 141 धावेचं लक्ष्य इथे पार केलेलं आहे. अगदी महेंद्रची टीमच्या समोर जर पाहायला गेलं तर उद्भव स्टार ज्या प्रकारे खेळले, असं वाटलं की सुरुवातीला सामना जिंकेल, परंतु त्यानंतर याच विभागाचा सुपरस्टार जयेशने कमालची बॅटिंग केली. 20 बॉलमध्ये 68 धावांची एक कपलातून खेळली आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती षटकार मारून विजय साजरा केला. या मॅचमध्ये तसं काय होईल का, पुन्हा एकदा फेरबदल होईल का, कारण की कधी कधी लो स्कोरिंग मॅच सुद्धा नेहमीच बदललेल्या आपण पाहिलेल्या आहेत. कारण की 183चा आकडा जेव्हा वेस्ट इंडिज टीम अगदी चेस करत होती तेव्हा अशी सुरुवात झालेली नव्हती, परंतु यावेळी घेतला पट्ट्यात आणि दिला फेकून मैदानाच्या बाहेर. पॉवर प्लेच्या पहिल्या सुद्धा कन्हैया पुन्हा एकदा बेस्ट अटॅक. ओहो, पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा ऑन्सला टर्न केलाय. 2 धावा घेण्याचा इरादा, मोठं चेसिंग सध्या पाहायला मिळतं. बॉल फील्ड करतील तोपर्यंत चांगली फेकी. 2 धावा इथे गुड रन इन बिटवीन द विकेट. 2 रन्स फलकात ते ऍड केल्या जातील. कमाची पुन्हा एकदा अगदी चाक जे आहेत ते पुन्हा एकदा सेट झालेले आहेत. ज्या प्रकारे रनवेवरती जसं विमान टेक ऑफ करण्यासाठी जी गती घेते अगदी तसे आतापर्यंत गतिमान पद्धतीने 2 धावा इथे इन्क्लूड केल्या जातील. प्रतीकच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला हा सुद्धा बॉल टर्न केलाय, फिल्डर मागे. अग्निबाण पुन्हा एकदा प्रतीकच्या बॅटमधून हा बॉल जाईल सुरमा सिक्सर. आपल्या खेळामध्ये बदल झालेला आहे हे नक्की दाखवत असणार. पुन्हा एकदा हा वेगवान बॉल होता, मागे चाललाय, लाईन मिस केली, बॅटर लाईन मिस केली, कीपर पतू बॉल अगदी लॉंग स्टॉपला. वाईट प्लस 4 रन्स, 5 धावा. डीजे कमालची बॅटिंग सध्या पहिल्याच ओव्हरमध्ये घातक हल्ले सध्या चेवडवले जातात. 19 धाबा. ओहो, पुन्हा एकदा कट करायचा बॉल, पुन्हा एकदा चाललाय थर्डमॅनला, फिल्डर पुन्हा एकदा चुकी करत असणार. बॉल स्टॉप होईल का, आतमध्ये पुन्हा एकदा स्टॉप केलाय, तोपर्यंत बॉल फील्ड करतील. रनिंग पुन्हा एकदा केली जाते. 2 धावा पुन्हा एकदा केल्या जातील ऍड. चांगली इथे मला ते 1 रन शॉर्ट इथे पंच दर्शवतील, म्हणजे एकच धावेत पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स. 20 धावा फलकावत्या आहेत. कमालची बॅटिंग सध्या केली जाते. 20 धावा सध्या आहेत फलकावती. टीम बॅटिंग करत असताना अप्रतिम प्रतीक स्पोर्ट्स उपलाट. ऑनसेटला पुन्हा एकदा हलक्यातीने बॉलला टर्न केलंय. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील, तोपर्यंत जास्त जोखीम घेतली जात नाहीये. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल आणि इथे ओव्हरचा समाप्त. पहिल्या खेळ ते समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 विदाउट लॉस बाय टीम प्रतीक स्पोर्ट्स उपलाट. डीजे
टायमिंग इनफिल्डच्या वरतून ओव्हर कव्हर मध्ये षटकार सध्या मारला जातो प्रतीकच्या बॅट मधून. आणि हेलिकॉप्टर पुणे ऑन्सला इथे बॉल पुणे मागे चला प्रोटेक्शन मागे नाहीये. हा बॉल सुद्धा मैदानाच्या बाहेर. आणखीन एक प्रहार बॉल जय सीमा पार चौकार. थँक यू. 31-31 चा विचार केला तर दुसरा षटक पॉवर प्लेचा 1.4 बॉलचा खेळ समाप्त आतापर्यंत या इनिंग मध्ये. याडे ऑन साइडला पुणे एकदा बैठक. ऑन साइडला गुड नाटेक सिक्सर देख. आणखीन एक 4 रन 4 धावा चौकार. थर्टी 35 धावा आतापर्यंत फलका तेजीने 35 धावेची आवश्यकता आहे. इथे सुद्धा प्रहार केलाय बॉल पुणे मैदानाच्या लांबी उंची गाठत असताना हा बॉल सुद्धा दे धक्का घे छक्का. आणि इथे ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते 41 धावा फलकावते आहेत. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावेंची आवश्यकता. ओनली रिक्वायर्ड टू रन 29 धावेची आवश्यकता. टीम प्रतीक स्पोर्ट्स डीजे. कारण की ऑलमोस्ट सामना आता समाप्तीच्या मार्गावरती आहेत. चला लगेच आपला कर्णधार पाठवायचा आहे. टीम वाडिया 11 टीम निलकंठ मोबाईल शॉप उपस्थित आहेत तर आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. फक्त 29 धावेची आवश्यकता. 29 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. कमाची बॅटिंग पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 2 मालिकावीराच्या बाईक ज्याच्या नावे आहेत प्रतीक धोदडे आतापर्यंत 12 बॉलमध्ये 36 धावेवरती. अफलातून खेळी अजयने आतापर्यंत खातं ओपन केलेलं नाहीये. त्याचा नेहमीच रोल तसाच असतो. तो त्याचा रोल पुणेदार सेट आहे. पण तो हा बॉल हवेत चलाय फिल्डर मागे झेल पकडण्याचा प्रयत्न त्यामध्ये पुणेदार सक्सेसफुल ठरतील आणि इथे धक्का नंबर 1 केटी बाद. फोर्टी 41 धावा फलकाते पुणे द सूरज बॅटिंग करण्यासाठी मैदानात. कारण की धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी 29 धावा पाहिजेत. हा बॉल पुणे द हलक्यातून ऑप्शनला ढकलला. फिल्डर सध्या आहे रिंगणाच्या आतमध्ये बॉलला फील्ड करते. तोपर्यंत एकच भूमिक सध्या बॉलवरती पोहोचेल. तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली झाली. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 42 आकडा होते. 70 रन्स 70 धावेचे लक्ष होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 42 धावा फलकावते. लक्ष या मॅच मध्ये जुने इथे गाठायचा आहे. ओहो पुणे डाऊनला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉल पुणे बॅटमध्ये आलेला नाहीये. जास्तीत जास्त बाहेर पंच पुणे दर्शतील वाईट चिखून अतिरिक्त धावसंख्या फलका तयार केली जाईल. अजित सध्या इन टू द अटॅक करण्यासाठी सज्ज होत असताना विकेट टेकर बॉलर 43
याडी सुद्धा ऑन साइडला प्रहार करत असणार हा बॉल मैदानाच्या बाहेर DTAPL मैदान के बाहर बॉल जाईल षटकार बिगी जबरदस्त प्रहार प्रतीक धोदडे नावाचा पुणे एकदा सुनामी लाट मॅन फ्रॉम उपलाट त्याच्या बॅटमधून पुणे एकदा तीच घातक फलंदाजी टीमची धावसंख्या 49 आपलं वैयक्तिक अर्धशतक साजरे करेल का 13 बॉलमध्ये 42 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पुणे एकदा बॉल तयार अजित ओहो पुणे एकदा इथे बॉल जर पाहिजे तर धडक देईल अंगावरती बॉल पुणे एकदा फील्ड कर देईल तोपर्यंत सुरक्षितरित्या एक धाव इथे कंप्लीट केली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 50 कंप्लीट 50 धाबा अप्रतिम बॅटिंग नेक्स्ट मॅच आपल्यासमोर वाडिया 11 वर्सेस टीम निलखंड मोबाईल शॉप ऑन द टॉस टीम वाडिया 11 बोलत यार या सरळ बॅटने ऑफ साइडला पुन्हा एकदा कव्हरला आहे येतोय दर्जेदार आणखीन एक आसमानी टोला अफलातून सिक्सर त्याची क्षमता तर दोन्ही बॅटरकडे आहे आणि त्या आघाता लागलेले आहे पुणे डाऊन साइडला हा सुद्धा दर्जेदार हा सुद्धा लगातार हा सुद्धा षटकार पाठवायचे आहेत कर्मचारी असतील तर वृद्ध आश्रम मध्ये तर धावसंख्या फक्त 8 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी आणि मला ते वैयक्तिक आपलं अर्धशतक साजरं करण्यासाठी प्रत्येकला 8 धावेची आवश्यकता आहे आणि ज्या प्रकारे सूरज आला सूरजने पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून आशेची सूर्यकिरण अगदी झळकवलेल्या आहेत कमालची बॅटिंग सुद्धा दाखवली धावसंख्या जाऊन पोहोचते 62-62 आणि कंपॅरिझन जर पाहिलं तर याच ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 17 होती पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पक्का स्टार गंजाड काय कमाची बॅटिंग 3 ओव्हरमध्ये 17 पद 3 ओव्हरमध्ये 62 आणि हेलिकॉप्टर उड़ाया है चलाया है और गिराया है पब्लिक की गर्दी में ये तो हा दर्जेदार आणखीन एक षटकार ओनली 2 रन्स रिक्वायर्ड 2 रन सामना इथे समाप्तीच्या आणखीन एक प्रहार आणि हा सुद्धा जोहार जय सीमा पार आणखीन एक दर्जेदार षटकार सामना फिनिश टाय फिनिश वॉन द मॅच टीम प्रतीक स्पोर्ट्स वेल डन टीम ने पॉइंट टेबल तर नक्कीच आता चेक केला जाईल
डगआउट खाली करायचं आहे. दोन्ही टीमला विनंती आहे डगआउट खाली करा लगेच डगआउट